या खेळलावच गोडवा गहाना. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता जबरदस्त केले सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. कारण का 4 अंकी व्हिडिओला मटेरियलला पासवर्ड असणार आहे. शेवटपर्यंत बघा, बोलून सांगितलं जाईल. आणि आजचा व्हिडिओ ते मुलांसाठी देखील आहे. सर्वांनी लाईक करायचा आहे. मुलींनी पण करायचं आहे, मुलांनी पण करायचं आहे. ओके, व्हिडिओ जबरदस्त केलं, शेवटपर्यंत बघा. इथं ग्रुप वगैरे मी तुम्हाला लावून दिला असणार आहे आणि सेकेपेट आणि बीटमार्क तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल. ह्या पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून द्यायचं आहे. इथं कलर फिलवरती क्लिक करून हा नन करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला ग्रुप वगैरे लॉक देत असतील, अनलॉक करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी केलेच बघू शकता. तरी 5 ग्रुप आपले जे आहेत तिथं मी ग्रुप अनलॉक करून घेतो. अनलॉक केल्यानंतर इथं टेक्स्ट देखील आपला अनलॉक करून घ्यायचा आहे. आता टेक्स्ट अनलॉक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता. इथं ग्रुप इथं वन इथं लिहिलं आहे, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. एडिट नावाच्या ऑप्शनवरती सॉरी आपण खाली यायचं आहे. इथं बघू शकता रेलिकस, त्यावरती क्लिक करून एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पहिली जून 2 आपले हे आहेत ते फॉन्ट आपण आहे ते वेगळे ॲड केले. ई टेक्स्टवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं इंटरनेट थोडं चालू करून घ्यायचं आहे आणि इथं यूज फॉन्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला फॉन्ट मी प्रोव्हाईड केला असणार आहे. ते आपल्या ड्राईव्हवरती तुम्हाला दिलं असणार आहे. ओके, त्या लिंकवरून तुम्ही बघू शकता. तर ते मी ओपन करून घेतो माझा इथं फॉन्ट. तर हा वाला माझा फॉन्ट आहे, तर मी सिलेक्ट केलेला आहे. इथं दिसत नसतील तर तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला फॉन्ट लावून दिले असणार आहेत. ओके, इथं दिलेलं आहे. ओके, इथं बघू शकता लावून दिलेलं आहे. ओके, आणि त्याचे तशाच प्रकारे तुम्हाला इथं खाली यायचं आहे. इथं टेक्स्ट वगैरे काय करू नका. इमोजी पीएनजी देखील तुम्हाला हा वाला तसंच फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे. जसं सांगितलं आहे तसं तुम्ही. ओके, ॲड केल्यानंतर तुम्हाला आणखीन बॅक यायचं आहे. तुम्हाला इथं बघू शकता सॉन्ग वगैरे आपण नंतर ॲड करून घेऊया. इथं आपण काय करायचं आहे, पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, इथं इथं 1 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं आपलं Instagram आयडी आहे, जरूर जाऊन फॉलो करा. काही जर प्रॉब्लेम आला तर मला तिथं मेसेज करून विचारा. तुमचा भाऊ समजून आहे ते. लगेच तुम्हाला मेसेजला रिप्लाय मिळून जाईल. इथं मी फोटो एक्सेड केला आहे, मधुमत शेमटरला ॲड केलेला आहे. ओके, अशा प्रकारे बघू शकता. आणि इथं इथं आपलं थोडं लेंथ वगैरे कमी होईल, वाढवा. परत तुम्हाला इथं सर्कलचा देखील इथं तुम्ही काय करायचं आहे, इथं सर्कलचा आपला जो इथं या इथं तुम्ही इथं वाढवायचं आहे. ओके, कमी पडत असेल तर वाढवायचं आहे. ओके, तर इथं आपण काय करायचं आहे, तुम्हाला फोटो ॲड करून घेऊया सर्वात आधी पुन्हा इथं ग्रुपवरती. ओके, तर ग्रुपवरती मी इथं एक फॉर एक्झाम्पल आता मी खाचा ॲड करून घेतो. तर दुसरा ॲड करून घेऊया. तर तुम्ही चॅनलवरती सबस्क्राईब केलं असेल करून टाका. तर मी इथं एक आता हा इमेज सेट करतो. तर हा सेट केलेला आहे. ओके, इथं बघू शकता अशा प्रकारे आपण फोटोला तुम्ही वगैरे अशा प्रकारे करू शकता झूम वगैरे. इथं बरोबर ठेवलेलं आहे. इथं इथं काय आता वाढणार नाही. आता तुम्हाला काय करायचं, आणखीन थोडं बॅगायचं आहे अशा प्रकारे. इथं तुम्हाला काय करायचं, इथं टाईमलाईनवरती क्लिक करून इथं तुम्हाला टाईमलाईन अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथं अशा प्रकारे इथं कट करू शकता. ओके, अशा प्रकारे दिसून जाईल. पुन्हा तुम्हाला यायचं आहे, इथं बघू शकता. इथं देखील आपला Instagram आयडी दिलेला आहे. इथं देखील तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. आता फोटो मी इथं हा वाला सेट करतो. इथं लागून जाईल. ओके. तर इथं अशा प्रकारे सॉरी. तर इथे चुकलेलं आहे आपलं. आपल्या Instagram आयडीवरती क्लिक करून कलर फिलवरती क्लिक करून स्टार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसून जाईल. ओके. पुन्हा तुम्हाला इथे बघू शकता आणखीन एकदा इथे यायचं आहे. इथं ग्रुपवरती क्लिक करून अ, अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे. तर ते मी इथं हा सेट केलेला आहे. ओके. तर आता बघा मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला 9.26% यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता जे तुमच्यापाशी तुमचे फोटो वगैरे असेल ते तुम्ही इथे काय करायचे, फोटो तुम्ही ते ॲड करून घ्यायचे. बीटनुसार फोटोला इथे ॲड करून घ्यायचे अशाप्रकारे. ओके. तर जेवढे पण तुमचे फोटो वगैरे असतील तुम्ही क कसे केलेले, तर तुम्ही ते फोटो इथे काय करायचे, अशाप्रकारे बीटनुसार ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर बघू शकता अशाप्रकारे मी इथं ॲड करून घेतो फोटो. तर अशा प्रकारे बघू शकता आणि तुमचा फोटो तर इथं अशा प्रकारे बघू शकता. तुम्ही ॲड केल्यानंतर अशा बारकं दिसत असेल, छोटे दिसत असेल, इथं काय करायचं, चिन्हावरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला फोटो आहे तो फुल स्क्रीनमध्ये होऊन जाईल. ओके. तर मी इथं आता फोटो एक इमेज अशा प्रकारे ॲड करून झालेला आहे.
तर आणखीन आपला इमेज राहिलेला आहे. तर तो मी इथं सेट करून घेतो. ओके. तर बघू शकता. तर तुम्ही अजून चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरती जबरदस्त व्हिडिओ येत असतात. आता तुम्हाला एक इथं काय करायचं आहे, इथे अशावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता. इथे तुम्हाला आता काय करायचं आपला जो ग्रुप आहे तो वरती घ्यायचा आहे. ग्रुप अशावर तुम्हाला दिसून जाईल. दिसल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथं अशाप्रकारे बघू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला पुन्हा यायचं आहे 1 नंबरला. 1 नंबरला आल्यानंतर बघू शकता. 1 नंबरवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुमचा इथं कोणताही फोटो तुम्ही काय करायचा आहे, बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचा आहे. तर मी हा वाला एक फोटो सेट करून घेतलेला आहे आणि पहिली जी बीट असणार आहे, ते बीटपाशी आपण फोटोला सेट करून घेतलेलं आहे. म्हणजे 2 ग्रुपपाशी आपला फोटो ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर काय करायचं आहे, अशाप्रकारे आपला इमेज दिसून जाईल. दिसल्यानंतर बघू शकता. तर बघू शकता मित्रांनो, आपल्याला फोटो हा 4 बीटमध्ये ठेवायचा आहे. तर तर आपलं 4 बीट आहे, त्या 4 बीटपेक्षा आपला फोटो इथे सेट करून घ्यायचा आहे आणि फोटोला काय करायचं आहे, खाली घ्यायचं आहे अशाप्रकारे. ओके, म्हणजे आपला फोटो अशाप्रकारे दिसून जाईल. याच फोटोजवरती क्लिक करून घ्यायचं तुम्हाला. इथं आणि इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं कलरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला शीर्षण इफेक्ट भेटेल. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून घ्यायचं आहे. मायनस करून घ्यायचं आहे पूर्णपणे. परत इथे तुम्हाला काय करायचं, बॅक यायचं आहे. बेल्डिंग ऑपॅसिटीवरती क्लिक करून या ऑपॅसिटी तुम्हाला काय करायचं आहे, 25च्या आसपास इथं आपण 25च्या आसपास इथं किंवा 30-35च्या आसपास करून घ्या. ओके. तर अशा प्रकारे केल्यानंतर आपला इमेज दिसून जाईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्यावरती तुम्हाला आता इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत. बॅक यायचं आहे. इफेक्ट देखील अप्लाय केल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट देखील आपण त्यात ॲड करणार आहोत. त्यासाठी पहिला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून पहिले आपले जे फोटो असतील त्या पहिल्या फोटोला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा एक फोटो सोडायचा आहे. पुन्हा एका फोटोला इकडे पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला काय करायचं आहे, एकाड-एकाड आता फोटोला इथे मी पेस्ट करून आलेलं आहे. तर बघू शकता. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला आणखीन बॅक घ्यायचा आहे. आणखीन बॅक आल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा इफेक्ट आहे तो आता कॉपी करून घ्यायचा आहे. तो इथं बघू शकता मी 2 नंबरच्या इफेक्टवरती आलेलो आहे. कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक केलं आहे. केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता. व्हिडिओमध्ये आल्यानंतर आता जेवढे पण आपले इमेज राहिलेले आहेत, त्या इमेजने हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके. एकाड-एकाड आपण सोडलेलं चाललं आहे. त्याला इफेक्ट आपण इथे पेस्ट करून घ्यायचे. तर मी पटापट पेस्ट करून घेतो. तुम्ही देखील करून घ्या. तर झालं आहे पेस्ट करून. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं बरोबर यायचं आहे 9.26 तिथे यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, मटेरियलच्या फोल्डरमध्ये हा इफेक्टचा व्हिडिओ दिला असेल, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला टाईमलाईनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पहिल्या बीटपाशी यायचं आहे. इथे टाईमलाईन अशाप्रकारे कमी करायचं आहे. ओके. केल्यानंतर काय करायचं ह्याला, हे व्हिडिओच्या 3 डॉटवरती क्लिक करून क्लिक कॉम्प्रेशनवरती क्लिक करून इथे तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. इथं आपण मधोमध थोडं सेंटरला घेऊया. ओके. अशाप्रकारे थोडं इथे घेऊया. आणि याला काय करायचं बिल्डिंग पासून क्लिक करून लाईटरनं स्किन इफेक्ट आहे. स्किन इफेक्ट दिल्यामुळे आपला व्हिडिओ जबरदस्त दिसून राहील. ह्याला काय करायचं आहे, इथं आपण ग्रुपच्या खाली इथं ग्रुपवरती ठेवायचं आहे आणि फोटो खाली ठेवायचा आहे. आणि हे जी बीट तुम्हाला काय करायचं, कॉपी लेयरवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जेवढे पण आपले इथं बीट असतील शेवटपर्यंत बीटला पेस्ट करून घ्यायचं. पटापट मी त्या पेस्ट करून घेतो. तर मी इथं पेस्ट करून आलेलो आहे. इथं बघू शकता. ओके. इथे एक्स्ट्रा कट करा तो करा. ग्रुप आहे ते वरती घ्यायचा आहे आपला. कुठला हा वाला. ओके. तर पेस्ट केल्यानंतर तुम्हाला बघू तर मित्रांनो, आपण एक आता व्हिडिओ इफेक्टचा ॲड केलेला आहे. इथं तुम्हाला मी ते ॲड करून घेतलेला आहे. 4 बीटमध्ये हा ठेवायचा आहे. बरोबर 9.26 पर्यंत ठेवायचा आहे. एक्स्ट्रा जो व्हिडिओ असेल तो कट करून बिल्डिंग आणि अपासिटी क्लिक करून टायटल स्कॅन इफेक्ट द्या. ओके. तर इथं बघू शकता आपला एक इफेक्टचा व्हिडिओ असा पडतो दिसून द्या. साउंड वगैरे असेल तर त्याला म्यूट करून टाका. शक्यतो साउंड नसणार आहे. ओके. तर इथं साउंड ॲड केल्यानंतर बघू साउंड ऑन केल्यानंतर आता तिथं बघू शकता आपलं झालेलं आहे. आता तुम्हाला इथं इफेक्टचं कुठे मी इथं म्हणजे आधीमध्ये व्हिडिओ काही करायला माझं स्क्रीन रेकॉर्ड म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड होऊन झालं त्यामुळे मी इथं व्हिडिओ ॲड करून स्क्रीन रेकॉर्ड चालू करालोय. आता तुम्ही इथं बरोबर तिथून पुढे 9.26 तिथून तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल बटरफ्लायचा. तो ॲड करून 3 वरती क्लिक करून कंपोनेंटवरती क्लिक करून हे साउंड आहे नक्की म्यूट करून टाका. याला साउंड दिलेलं आहे. ह्याला देखील बेल्डिंग नावापासून क्लिक करून लाईटवर स्क्रीन द्यायचं आहे. स्क्रीन दिल्यामुळे अशा आपल्याला आपला व्हिडिओ दिसून जाईल. आता ह्याला काय करायचं तुम्हाला जस्ट खाली घ्यायचं आहे आपला इथं बघू शकता. इथं आपल्या इफेक्टचा व्हिडिओ दिला आहे तिथंच ठेवायचा आहे. ओके. तर मी कशाप्रकारे ठेवलेलं आहे बघू शकता. ओके. तर मी इथं अशाप्रकारे ठेवलेलं आहे. ओके. ते अशाप्रकारे ठेवायचं आहे. ओके. मधोमध ठेवायचे फोटोच्या मध्ये आणि आपल्या इफेक्टच्या व्हिडिओच्या मध्ये. ओके.
तर बघू शकता मित्रांनो, आता तुम्हाला सॉन्ग ॲड करण्यासाठी इथं प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. इथे 3 डॉटवरती क्लिक करून ऑडिओ करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओला जस्ट डिलीट करून टाकायचा आहे. आता व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.